मराठीतला पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स आणि त्याच्यात सुद्धा फॅन्टसी थ्रिलर सारखा जॉनर ट्राय करणं ही गोष्ट ऐकायला सुद्धा लय एक्साइटिंग वाटते. पण प्रॉब्लेम असा आहे की घाबरकुंडकडे कॉन्सेप्ट भारी आहे, अँबिशन पण भारी आहे, पण स्क्रीन प्ले आणि एक्झिक्युशन पण तेवढाच भारी आहे का? आता नक्की काय जमलंय आणि कुठं विषय घडलाय त्याच्याच बद्दल थोडं बोलू. माझं नाव आहे गणेश आणि स्वागत आहे तुमचं वीकेंड वॉचमॅन मराठीवर. सगळ्यात आधी शहाण्यासारखं स्पॉइलर न देता सिनेमाची गोष्ट थोडक्यात सांगतो. एका जुन्या विहिरीत कोट्यवधीचा खजिना लपलेला असतो, पण ट्विस्ट असा आहे की त्या खजिन्यावर एका अदृश्य शक्तीचा पहार आहे. आता काही लोकांचा ग्रुप हा खजिना मिळवण्यासाठी त्या विहिरीत उतरतो आणि तिथं गेल्यावर त्यांच्या समोर नेमकं काय येतं, ते त्या गोष्टीला कसं फेस करतात आणि त्यांना खजिना मिळतो की नाही याच्या अराउंडच पूर्ण सिनेमा फिरतो. खरं तर मराठीत सिनेमॅटिक युनिव्हर्स आणि अशा प्रकारचा फॅन्टसी थ्रिलर जॉनर ट्राय करणं हीच मुळात खूप भारी गोष्ट आहे आणि म्हणूनच या सिनेमाकडून एक्सपेक्टेशन सुद्धा थोड्या जास्त होत्या. आता थोडं पिक्चरच्या पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल बोलू. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कॉन्सेप्ट. घाबरकुंडची कॉन्सेप्ट लय भारी आहे आणि मेकर्सनी फक्त एक स्टँड अलोन सिनेमा बनवायचा नाही तर एक युनिव्हर्स उभा करायचा प्रयत्न केला. पिक्चर मध्ये अल्ल्याड पल्ल्याड जो या युनिव्हर्सचाच आधीचा पार्ट आहे त्याचे रेफरन्स येतात, पण मला सगळ्यात चांगली वाटलेली गोष्ट म्हणजे तुम्ही अल्ल्याड पल्ल्याड पाहिला नसला तरी सुद्धा हा सिनेमा तुम्हाला पूर्ण समजतो आणि तुम्हाला काहीच मिसिंग वाटणार नाही. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे पेसिंग. सिनेमा सुरू झाल्यानंतर उगाच कॅरेक्टर इंट्रोडक्शन, इमोशनल बिल्डअप किंवा अननेसेसरी साईड ट्रॅक्सवर हा पिक्चर वेळ घालवत नाही. अगदी पहिल्या काही मिनिटातच पिक्चर मुद्द्यावर येतो आणि त्याच्याचमुळं सुरुवातीला तरी हा सिनेमा तुम्हाला पूर्ण एंगेज ठेवतो. आता संदीप पाठक यांच्याबद्दल थोडं बोलायचं झालं तर आपण त्यांना सहसा कॉमेडी रोल्स मध्येच पाहत आलो, पण इथं त्यांचं कॅरेक्टर त्यांच्या युज्युअल इमेज पेक्षा थोडं वेगळं आहे आणि ते पाहताना त्यांची एक वेगळी शेड आपल्याला पाहायला मिळते. मला वैयक्तिकरित्या ही गोष्ट भारी वाटली आणि त्याच्याच बरोबर मेकर्सनी अवेलेबल बजेटमध्ये विहीर आणि विहिरीच्या आतल्या जागेचा जो सेट उभा केलाय तो सुद्धा पाहायला बरा वाटतो. कॉन्सेप्ट मोठी आहे आणि लिमिटेड बजेट असून सुद्धा सिनेमाचा वर्ल्ड बिल्डिंग करायचा प्रयत्न दिसून येतो. पण इथूनच घाबरकुंडाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सुद्धा सुरू होतो आणि तो म्हणजे कॉन्सेप्ट भारी आहे पण एक्झिक्युशन तितकंसं भारी वाटत नाही. सगळ्यात आधी ऍक्टिंग बद्दल थोडं बोलू. आता असं नाही की ऍक्टिंग खूप खराब आहे वगैरे, पण काही ठिकाणी बऱ्याच ऍक्टरची ऍक्टिंग विनाकारण खूप लाऊड होते आणि त्याच्याचमुळे सीन मधला टेन्शन बिल्ड व्हायच्या ऐवजी तुम्हाला ऍक्टिंग दिसायला लागते. देवदत्त नागे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर या माणसाचा स्क्रीन प्रेझेन्स नक्कीच भारी आहे. त्यांनी बॉडीवर घेतलेली मेहनत स्क्रीनवर दिसते सुद्धा, पण सीन बदलतात, सिच्युएशन बदलतात तरी परफॉर्मन्स मध्ये तेवढं व्हॅरिएशन मात्र आपल्याला दिसत नाही. आता ऍक्टिंग पेक्षाही मला रायटिंग मध्ये अजून प्रॉब्लेम वाटला. स्पॉइलर न देता एक एक्झाम्पल सांगतो. कुशल बद्रिके यांचं कॅरेक्टर आणि बाकीचा जो ग्रुप आहे तो खजिना शोधायला विहिरीत उतरतो. आता स्टोरीनुसार हे लोक गेल्या 10-12 वर्षांपासून या खजिन्याची वाट पाहत होते. आता तिथं खाली विहिरीत गेल्यावर संकट येणार हे एक्सपेक्टेडच होतं, पण विहिरीत उतरल्या पहिला प्रॉब्लेम आल्यावर लगेच कुशल बद्रिके यांचं कॅरेक्टर अरे मला इथं का आणलंय आणि आता आपण सगळे मरणार वगैरे असं बोलायला लागतो आणि म्हणूनच हा सीन नॅचरली घडतोय असं वाटत नाही. उलट फक्त पिक्चर मध्ये एक ट्विस्ट किंवा ड्रामा ऍड करण्यासाठी हा सीन लिहिला गेला असं वाटतो आणि असेच काही लॉजिकल लूप होल्स आपल्याला अधूनमधून दिसत राहतात. आता सेट डिझाईन जरी चांगला असला तरी व्हीएफएक्स मात्र थोडे ठीकठाकच वाटतात. मोबाईल किंवा टीव्हीवर कदाचित तेवढं वाटणार नाही, पण थिएटरच्या मोठ्या स्क्रीनवर काही शॉट तितके कन्व्हिन्सिंग अजिबात वाटत नाही. आणि शेवटी प्रश्न एकच आहे, घाबरकुंड थिएटरमध्ये पाहायला पाहिजे का? तर माझ्या मते मराठी इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारचा फॅन्टसी थ्रिलर आणि सिनेमॅटिक युनिव्हर्स उभा करायचा प्रयत्न खूप भारी आहे. घाबरकुंड परफेक्ट नाहीये, पण मराठी इंडस्ट्रीने सेफ फॅमिली ड्रामा सोडून फॅन्टसी थ्रिलर युनिव्हर्स ट्राय करायची जी रिस्क घेतली त्याच्यासाठी मराठी इंडस्ट्रीमध्ये काहीतरी नवीन म्हणून हा सिनेमा एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.